थोडक्यात नियोजन असं राहील, संजीवनी माची पाहायची, आळू दरवाजा उतरायचा आणि पाहायचं तिथून जर ट्रॅव्हल्स निघत असतील सुवळ्याकडे तर तिथूनच सुवळ्या करायची आणि याचा स्टे सुवळ्यावरच करायचा. मेन मुख्य जर पाणी जर असेल पिण्यायोग्य तर शक्यतो स्टे तिथंच असेल, नाहीच तर पुन्हा रिटर्न संजीवनी माचीकडून परत बालेकिल्ल्याकडे जाऊन बालेकिल्ला सर करायचा आणि बऱ्यापैकी 5-5:30 वाजतीलच, आता 2 वाजलेत, आणि त्यानंतर पुन्हा उतरून भर अंधारामध्ये सुवळ्या गाठायची आणि मग आपण जे काही जेवण वगैरे आणलं आहे ते बनवायचं, कॅम्पिंग करायची आणि पुन्हा सकाळी सूर्योदय पाहून आपला पुन्हा एकदा जो काही राहिलेला भाग आहे गडाचा तो एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करायचा. आता ह्या वाटेवर आम्हाला कमी कमी 2 ते 3 मधाची पोळं भेटल्यात, तर सर्व पर्यटकांना खरंच ही विनंती करावी लागेल की राजगडावर तसेच कोणत्याही गडावर जाताना तुम्हाला कोणतेही सुगंधित द्रव्य अत्तर वगैरे लावू नका, जेणेकरून ह्या उग्रवासामुळे ही जी मधमाशी आहेत ते आपल्याकडे आकर्षित होतील आणि जेणेकरून आपला ट्रेकही खराब होईल आणि आपल्या जीवितालाही हानी होऊ शकते. तर भेटू आपण आता पुढच्या पार्ट्समध्ये. चला.